होतं. ओके. ओके, करू सुरू. येस, सुरू करूयात. ओके. तर जपानमध्ये सापडलेला भारत. त्याची सुरुवात आपण म्हणजे काही मी सांगतो की ह्या प्रेझेंटेशनचं साधारण रूप कसं असेल किंवा स्ट्रक्चर कसं असेल. तर भारत आणि निहॉन म्हणजे आपण त्या त्या देशाच्या स्वतःला म्हणून घेतलेलं नाव म्हणजे जे नेटिव्ह नाव आहे त्याचं आपण त्याच्याने जर संबोधलं तर भारत आणि निहॉन या दोन देशांमध्ये काय साम्य आहेत आणि काय म्हणजे डिफरन्सेस पेक्षा आज आपण सिमिलॅरिटीज वरती लक्ष देऊयात. तर काय प्रकारचे ब्रिजेस सेतू कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत. तर एक धार्मिक दृष्ट्या जपान वरती भारताकडून बऱ्यापैकी इम्पॅक्ट आपल्याला दिसतो गेल्या 1200 ऑलमोस्ट 1500 वर्षात. त्याच्यानंतर सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा आपल्याला काही सिमिलॅरिटीज दिसतात. त्या नेसेसरीली सेम त्याचा उगम एकाच स्रोतातून म्हणजे झालेला असेल किंवा नसेल त्याचा आपल्याला हे नाही आहे रेलेव्हन्स. पण बऱ्यापैकी ना एक फिलॉसॉफिकल ज्याला आपण म्हणतो बेस असतो प्लॅटफॉर्म असतो तो आपल्याला या दोन देशांमध्ये कुठेतरी ओव्हरलॅपिंग किंवा कॉमन दिसतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे टुवर्ड्स द एंड मी थोडासा कलेबद्दलही बोलेन म्हणजे आपल्या दोघांकडे दोन्ही देशांमध्ये ज्या आधीच्या म्हणजे जुन्या काळापासून असलेल्या ज्या कला आहेत त्यांच्यात काय साम्य आहे आणि त्याच्यात आपल्याला काय काय म्हणजे कुठले प्रकार दिसतात. तर अशा आपण ह्या जर्नीवरती जाणार आहोत. ओके. तर आज थोडंसं आपण इंटरॅक्टिव्ह ठेवूयात थोडंसं. तर माझा पहिला एक प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना की ही मूर्ती तुम्हाला ओळखता येईल का? कोणी तुम्ही चॅटबॉक्स मध्ये सांगितलं तरी चालेल. निलय, अजून एक विनंती आहे. तुझा लॅपटॉपचा आवाज आउटपुटचा थोडा पूर्ण फुल करता आला तर फक्त एकदा बघ. माझा लॅपटॉपचा इन द सेन्स म्हणजे माईकचा. हा, तुझ्या माईकचा आवाज मोठा करता येतोय का बघ. एक मिनिट मी एक काम करतो. मला जस्ट एक एक मिनिट. ओके. इज दिस बेटर? हॅलो. मच मच बेटर. मच बेटर. ऍपल मॅजिक आय गेस. सो चॅट मधनं आपल्याला काही रिस्पॉन्सेस आलेत का? गणपती बरोबर सगळ्यांना आपल्याला लक्षात आलेलं आहे की हा गणपती बाप्पा आहे. तर ह्याचं ठिकाण जे आहे ते जरा तुम्हाला ऐकून थोडं हे नवीन काहीतरी एक हे हे आहे ओतागी नेनबुत्सुजी नावाचं क्योतोमध्ये मंदिर आहे आणि तिथे हा गणपती आपल्याला दिसतो. तसंच पुढे एक आपण आता ही सोपी होती हे अगदीच सोपं होतं. ही मूर्ती ओळखा बरं. काय आहे का इंद्रनील? मला चॅट वाचता येत नाही त्यामुळे प्लीज जर का चॅट मधनं काही रिस्पॉन्सेस आले तर प्लीज. ओके. ओके. याच्यामध्ये यक्ष, कुबेर, खंडोबा. ओके. ओके. व्हेरी गुड. खूप छान. कुबेर ज्यांनी लिहिलं त्यांनी बरोबर आयकॉनोग्राफीचा अभ्यास त्यांचा असावा. कारण आपल्याला कुबेराच्या हातातली त्यांच्या आपल्या उजव्या हाताला जर बघितलं तर आपल्याला कुबेराची पिशवी दिसते. ह्या देवा महाकाल. हे कोणाला कोणी उत्तर दिलं? पराग बर्वेंनी महाकाल लिहिलंय. मनोहर परबांनी कुबेर लिहिलंय. पराग बर्वेंनी दायको कुतेन लिहिलंय. अरे वा वा वा, सुंदर. बरं ठीक आहे, बरोबर उत्तर आहे. दायकोकुतेन आहे. आणि दायकोकुतेन ह्या शब्दाचा आपण पुढे थोडस हे बघूयात. दायकोकुतेन हे शिवाला जपानी भाषेत संबोधण्याचं एक म्हणजे शिवाच्या असंख्य नावांपैकी एक आहे. आणि त्याचा अर्थ ग्रेट ब्लॅक देव किंवा महाकाल असा होतो. आता त्याचा अपभ्रंश तो काळ आणि काला काळा ह्याच्यात थोडासा
हे झाल्यामुळे आपल्याला त्याचा अर्थ थोडासा वेगळा समजतो. पण ही जी मूर्ती आहे, हा जो फोटो आहे, हा क्योतो मधल्या सगळ्यात जे फेमस मंदिर आहे, जिथे क्योतोमध्ये गेल्यानंतर लोक सगळ्यात आधी काय टुरिस्ट डेस्टिनेशन बघायचं तर ते कियोमिझू-देरा नावाचं बुद्धिस्ट आहे. तर त्या मंदिराची ही मुख्य देवता आहे. मला एको येतोय बरं का. हा, तर त्या मंदिराची ही मुख्य देवता आहे दायकोकुतेन. तर आपण असं आपल्याला दिसतंय की काहीतरी कॉमनॅलिटीज आहेत, आणि हे कसं काय झालं बुवा. गणपतीचा फॉर्म तर आपल्याला काय फारसा बदललेला दिसत नाही, पण जर का एखाद्याचा अभ्यास नसेल तर ह्याला दायकोकुतेन किंवा हा शिव आहे त्याचा एक ऍस्पेक्ट आहे हे ओळखणं खूपच अवघड किंवा अशक्यच म्हटलं पाहिजे. तर हा प्रवास कसा झाला हे आपण थोडंसं समजून घेऊयात. इतिहास थोडासा आपण बघूयात की नेमकं इथपर्यंत कसं काय आलं. साधारण आता हा जो शिव आहे हा बुद्धिझम मधला शिव आहे. हे जे मंदिर आहे ते बुद्धिस्ट मंदिर आहे. तर ते त्याच्यात गेलं कसं काय. तर साधारण 500 BC मध्ये बुद्धिझमचा म्हणजे हे लागलं, किंवा रादर म्हणजे इट वॉज फाउंडेड इन अराउंड 500 BC. आणि तिथपासनं साधारण 500 वर्षांनंतर फर्स्ट सेंचुरी एडी मध्ये साधारण एक विभाजन झालं बुद्धिस्ट संप्रदायामध्ये. महायान, तेरावेद आणि वज्रयान असे 3 भाग. त्यातले महायान आणि तेरावेद हे सगळ्यात प्रॉमिनंट आहेत. तर काय नेमका वाद बऱ्यापैकी खोल आहे, पण एक खूप सिम्पलिस्टिक आपण जर म्हटलं तर चिन्हांमध्ये किंवा आयकॉन्स मध्ये मांडणारे आणि म्हणजे किंवा त्याचा वापर करून आपण मोक्ष प्राप्तीकडे जाऊ शकतो का का नाही जाऊ शकत, असं साधारण तो वाद असताना महायान बुद्धिझम हे ह्याची म्हणजे निर्मिती झाली. आणि थेरावाद हे जे त्यांचं म्हणणं होतं की जे ओरिजिनल बुद्धांचे टीचिंग आहेत, जे म्हणजे काय बऱ्यापैकी नास्तिक पद्धतीची जी श्रद्धा आहे, म्हणजे श्रद्धा म्हणजे नास्तिक समज आहे जो, त्या ह्याच्याने आम्ही त्या थॉटने आम्ही पुढे जाऊ. आणि महायानाचं म्हणणं होतं की चिन्हांचा वापर करून आपल्याला हे सोप्या मार्गाने तिकडे मोक्षाकडे आपल्याला जाता येईल, तिथे काम करता येईल. तर अशी जी स्प्लिट पडली तिथे आपल्याला पहिल्यांदा दिसतं की आयकॉन्स, चिन्ह, मूर्ती, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार आणि त्याची माहिती देणं, त्याचं जे धर्मात सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्या संकल्पना मांडण्यासाठी हे माध्यम म्हणून वापरायला सुरुवात झाली. तिथनं साधारण आपण एक काम करूयात, मी टाइमलाईनच दाखवतो. अर्ली टाइमलाईन 500 BCच्या जवळपास बुद्धिझम फाउंडेड इन इंडिया. मग फर्स्ट टू सेकंड सेंचुरी एडी मध्ये जेव्हा हे आपल्याला स्प्लिट झालेलं दिसलं, त्यानंतर नालंदा, त्यानंतर आपल्याकडे आणखीन तक्षशिला अशा ज्या युनिव्हर्सिटीज होत्या तिथे बुद्धिस्ट सूत्रांचा अभ्यास, त्याचं अध्ययन व्हायचं. आणि चायनाहून काही आपले ट्रेड रिलेशन्स चांगले असल्यामुळे चायनाहून काही मॉंक्स म्हणजे प्रीस्ट्स तिथे अभ्यास करायला आले होते. साधारण 8 ते 10 वर्ष त्या लोकांनी इथे घालवली. त्यांनी संस्कृत शिकलं, पाली भाषा ते शिकले, आणि बुद्धांबद्दल लिहिलेली जी काही सूत्र होती ज्या ज्या वेगवेगळ्या भाषांमध्ये होती, आपली लिपी शिकले. आणि हे सगळं घेऊन ते फर्स्ट सेकंड सेंचुरी एडी मध्ये साधारण पहिल्या दुसऱ्या शतकाच्या जवळपास चायनामध्ये याचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर साधारण त्याच्या 500 वर्षांनंतर 6th सेंचुरी एडी मध्ये पहिल्यांदा जपान मध्ये कोरियन्स कडनं हे इंट्रोडक्शन झालं, याचं काय म्हणतात बुद्धिझमचं. तर बागची नावाचं एक घराणं होतं कोरियामध्ये. तिथल्या राजाने जपानच्या एम्पररला एक बुद्धांची प्रतिमा दिली होती पहिल्यांदा, आणि ती त्यांना खूप भावली. आणि तिथपासनं बुद्धिझमचा तिथे म्हणजे ती तिथे एस्टॅब्लिश झाली म्हणजे धर्म म्हणून तिथे तो पसरायला लागला. साधारण 7व्या शतकापर्यंत, म्हणजे ज्या एम्पररने ऍक्सेप्ट केलं बुद्धांची प्रतिमा, त्याच्या साधारण 2-3 पिढ्यांनंतर जपानमधलं त्या काळासाठी ऑफिशियल धर्म, ऑफिशियल रिलिजन हे बुद्धिझम डिक्लेअर झाली. ह्याच्यात आता बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे कॉम्प्लिकेटेड पुढे हिस्ट्री बरीच आहे त्याच्या मागे, की मेजी नंतरच्या एम्पररने सांगितलं की शिंतो हा आमचा
ओरिजिनल नेटिव्ह धर्म आहे तर आम्हाला ते अमान्य आहे वगैरे वगैरे. आणि आज कंटेम्पररी जपानमध्ये ते को एक्झिस्ट करतात. साधारण 8व्या शतकात आपल्याला नारा नावाच्या शहरात हे दिसतं की 6 बुद्धिझमची पीठं तिथे तयार झाली. तिथे त्यांचे त्यांचे म्हणजे इक्विव्हॅलंट टू मठाधिकारी जे असतात, मठाधिपती जे असतात, तर तिथे तशी स्थापना झाली. वेगवेगळ्या बुद्धिझम मध्येही तोपर्यंत साधारण 800 वर्ष होऊन गेली होती. त्यामुळे महायान, थेरावाद हे सगळं स्प्लिट होऊनही 800 वर्ष झाल्यानंतर मग काय पद्धतीने प्रत्येकाची उपासना, साधना, त्याची काय म्हणता येईल, त्याचे जे काही रिच्युअल्स असतात, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडत गेला. त्यामुळे 6 वेगवेगळ्या स्कूल्स ऑफ थॉट, स्कूल्स ऑफ फिलॉसॉफी बुद्धिझम मधल्या तिथे नारामध्ये एस्टॅब्लिश झाल्या. ओके. आणि सो हे आपलं हे झालेलं आहे थेरावाद, महायान आणि वज्रयान. तर अशा तऱ्हेने बुद्धिझम शेवटी आपल्याकडनं, भारताकडनं तिथे पोहोचला. आणि हे करत असताना झालंय असं, म्हणजे एक एव्हिडन्स आपल्याला हा दिसतो की बुद्धिस्ट पॅन्थिऑन मध्ये बऱ्यापैकी आपल्याकडनं हिंदू देवी देवता जे आहेत ते तिथे कन्सेप्ट तिथे मांडताना, म्हणजे त्यांच्या ज्या काही कथा आहेत, त्यांची जी फिलॉसॉफी आहे ती मांडताना ह्या देवी देवतांचाच आधार घेऊन शेवटी, म्हणजे आयकॉन्स वापरून आपल्याला त्या कथा तिकडे मांडलेल्या दिसतात. त्या चायनामध्ये सुद्धा आहेत, कोरियामध्ये पण आहेत, जपानमध्ये आहेत. मी जे म्हणतोय त्यातल्या काही गोष्टी या चायना आणि कोरियामध्ये सुद्धा आपल्याला दिसतात. त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या एक्सक्लुझिव्ह टू जपान आहेत, कारण तिथे त्या पद्धतीने ते ऍक्सेप्ट झालं. तर आपण आता म्हणजे इंद्रनील नेहमी मला आपल्याला सगळ्यांना सांगतो की स्थूल, सूक्ष्म आणि पर या 3 लेव्हल्सवरती आपल्याला एखाद्या गोष्टीचे चा अभ्यास करावा लागतो, बघावा लागतो. तर आपण जसं त्यांच्या धर्मात सुद्धा, म्हणजे आपल्या धर्मात सुद्धा स्थूलापासनं म्हणजे सूक्ष्म रूपापर्यंत आणि मग पररूपापर्यंत जायची जशी वाटचाल आहे, आपण तसंच आजही आयकॉन्स थ्रू ह्या संकल्पना समजून घेणार आहोत. आणि नंतर त्याचा त्या जपानी संस्कृतीवर, त्यांच्या सोसायटीवरती कसा प्रभाव पडला हे थोडंसं आपल्याला लक्षात येईल. तर मंदिरे आणि देरा किंवा जी, असं ते जी कांजी दिसतीये त्याला जी किंवा देरा असं म्हणतात. आणि त्याचा अर्थ मंदिर असाच आहे. देव आणि तेन, हे जे अक्षर आहे त्याला तेन असं म्हणतात. तेन हे खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे, कारण ते भारतातून जेव्हा चायनामध्ये देव गेले तर त्यांना देव हे स्पेसिफिकली तसं उच्चारता येत नव्हतं. त्यामुळे जे कॅरेक्टर लिहिलं गेलं ते तेन असं होतं. हे चायनीज कॅरेक्टर आहे. चायना आणि जपानची जी ही कांजी कॅरेक्टर्स असतात ती कॉमन असतात, सेम असतात. तर ह्याचा उच्चार चायनामध्ये देवा असं, आणि नंतर इव्हेंच्युअली तेन जपानी भाषेत असा तो आहे. तर हे देव आणि देव असंच म्हणतोय, बाकी त्यात काही हे नाही आहे. तर आपण थोडीशी उदाहरणं बघूयात की काय काय आपल्याला बघायला मिळतं जपानमध्ये, जे भारतीय माणसाला इंट्युएटिव्हली नाही कळलं तरी, म्हणजे अगदी पहिल्या नजरेत नाही कळलं तरी सुद्धा त्याचं खूप डीप कनेक्शन आहे भारताशी. तर शिव आणि दायकोकुत्तेन, हे ते दायकोकुतेन जपानी भाषेत जे लिहिलं आहे, तर पहिलं अक्षर दाई म्हणजे महा, कोकू म्हणजे काळ. ओके. आणि तेन हे सगळीकडे आपल्याला दिसतं. साधारण हिंदू धर्मातले 23 जे डिस्टिंक्ट प्रॉमिनंट देव आहेत ते आपल्याला जॅपनीज बुद्धिझम मध्ये बघायला मिळतात विविध प्रकारे. शिवाचे किमान 15 ते 20 वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आपल्याला, म्हणजे सदाशिवापासनं म्हणजे त्याचं रौद्रपासनं सौम्य, अतिसौम्य रूपापर्यंत शिव आपल्याला जपानमध्ये दिसतो. तर हा आपल्या वेरूळ लेणीतला नटराज लंकेश्वर मधला, आणि हा कियोमिझू देरा मधला दायकोकुतेन. तर दायकोकुतेनची आणखीन एक मजा अशी आहे की जपानमध्ये 7 लकी गॉड्स अशी एक कन्सेप्ट आहे. आणि त्या 7 लकी गॉड्स पैकी एक हा दायकोकुतेन आहे. तो अत्यंत त्यांचा म्हणजे आराध्य किंवा इष्टदेव आहे जपानी लोकांचा. आपल्याला जसा गणपती बाप्पा आपल्यासाठी असतो तसा दायकोकुतेन हा लोकप्रिय देव आहे अगदी. आणि त्यांची मंदिरं अगदी आपल्याला मुक्त हस्ताने बांधलेली दिसतात. म्हणून कियोमिझू देरामध्ये मुख्य देवता ही दायकोकुतेन आहे. हा गॉड ऑफ वेल्थ, फॉर्च्यून असा आहे. किंवा
काय म्हणता येईल, खऱ्या एक प्युअर भावनेने जर ह्याच्याकडे काही मागितलं तर हा देतो असा देव आहे. त्यामुळे भोळा सांब आपण जसं शिवाला म्हणतो तसाच त्याच स्वरूपाचा दायको कुतेन हा देव आहे. अं, तसंच पुढे आपण हे हे कियोमिझू देरा. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी सांगावीशी वाटते की जशी आपल्याकडे म्हणजे पंचायतन सिस्टीम मध्ये आपल्याला एक मुख्य मंदिर आणि नंतर 4 उपमंदिरं किंवा म्हणजे बाकीच्या आपल्या संप्रदायांची मंदिरं दिसतात, तशीच जपानमध्ये कुठलंही बुद्धिस्ट मंदिर हे इंडिपेंडंट एकच असं खूप रेअरली दिसतं. किमान म्हणजे अगदी 5 अशी नाही, पण किमान 2 ते 3 आपल्याला सब किंवा ऑक्झिलरी टेम्पल्स तिथे दिसतात. त्यामुळे जर मुख्य देवता दायकोकुतेन असेल तर त्याच्या शेजारी बेनझाईतेन म्हणजे सरस्वती असते. ओके. तर कियोमिझू देरा हे जे आहे ते एका डोंगरावरती आहे आणि ते अख्ख्या डोंगरालाच पवित्र समजून त्या भूमीवरती हे कियोमिझू देरा आहे. आणि तुम्ही साधारण त्या टेम्पल कॉम्प्लेक्स मध्ये बघितलं तर आता हे जे म्हणजे हे मुख्य मंदिराचं द्वाराचं मी फोटो टाकलाय, त्याच्या आधी सुद्धा साधारण 7 ते 8 मंदिरं आपल्याला दिसतात. त्यात काही बोधिसत्व आहेत, क्षितिगर्भ, मंजुश्री, अवलोकितेश्वर ह्या सगळ्या विविध बोधिसत्वांची आपल्याला तिथे डिपिक्शन्स दिसतात. अं, आज मी मुद्दामून बुद्धिस्ट पॅन्थियॉनची जी हायरार्की आहे ती खूप डिटेलमध्ये घेत नाहीये, पण एक बेसिक इंट्रोडक्शन म्हणून सांगतो की बुद्धिस्ट पॅन्थियॉन म्हणजे त्यांच्या सिस्टम मध्ये कसं आहे की बुद्ध हे सगळ्यात टॉप रँकिंग ह्याच्यात आहेत. म्हणजे आपल्याकडे जसे मुख्य देव त्रिमूर्ती जितक्या लेवलला समजले जातात, साधारण त्या लेवलला हे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला कुठेतरी हे दिसतात, बोधिसत्व दिसतात. म्हणजे ज्यांना बुद्धहूड मिळालेलं नाहीये किंवा ते त्या मार्गावर आहेत असे ते बोधिसत्व असतात. ते बुद्धांबरोबर नेहमी आपल्याला दिसतात डेपिक्शन्स मध्ये. हे वेरूळला सुद्धा दिसतं आणि इथेही तसंच दिसतं. आणि तसेच महायान बुद्धिझम आणि वज्रयानमध्ये जे हिंदू देवी देवता ऍक्सेप्ट झाले ते धर्मपाल म्हणून किंवा प्रोटेक्टर्स ऑफ बुद्धिस्ट टीचिंग अशा पद्धतीने ऍक्सेप्ट झालेले आहेत. ओके. तर त्यामुळे कसं आहे, एक सर्टन नंबरच्या मूर्ती किंवा शिल्प आणि देवी देवता हे हिंदू धर्मातून तिथे इम्पोर्ट झाले आहेत. आणि काही प्रमाणात काही अंशी एक काय म्हणता येईल ना, जसं आता अ, जसं जसं एक वेगळी संस्कृती ह्या गोष्टींना ऍक्सेप्ट करायला लागते, तशी त्यांचीही काही ऍडिशन्स त्या पॅन्थियॉन मध्ये त्या स्टोरीत असते. त्यामुळे आपल्याला वेगळी कॅरेक्टर्स हे इथे दिसतात जी हिंदू इक्विव्हॅलंट त्यांना असे नाही आहेत हिंदू धर्मात. पण ते त्यांचं मूळ भारतीयच आहे. अवलोकितेश्वर हे जे बोधिसत्व आहेत त्यांचं डिपिक्शन आपल्याला भारतातही खूप प्रॉमिनंटली दिसतं. तिथे फक्त त्याचं नाव बदलून कान्नोन असं झालंय. आपल्याला फारशा ओळखीच्या या फिगर्स नाही आहेत, त्यामुळे आजच्या प्रेझेंटेशन मध्ये मी फारसं त्याच्यावरती हे करत नाही. थोडंसं एक ब्रीफ इंट्रोडक्शन म्हटलं असावं. तर ही एक गंमत मला दाखवायची होती की टोकियोमध्ये सेन्सोजी नावाचं खूप फेमस मंदिर आहे. परत तुम्ही जर टोकियो टुरिझम असं सर्च केलं तर मंदिरचा जो काही फोटो येतो तो गॅरंटीड सेन्सोजीचा आहे. एक मोठा स्काय लँटर्न पेपरचा आपल्याला लाल रंगाचा लँटर्न दिसतो आणि त्याच्या मागे एक बुद्धिस्ट मंदिर आहे. हे टोकियोमध्ये असाकुसा नावाच्या एक खूप फेमस एरियातलं मंदिर आहे. साधारण 800 वर्ष जुनं त्याची पहिली स्थापना आहे. मंदिरं तिकडे सुद्धा बऱ्याच वेळेला पाडली गेली, हल्ले झालेत, लूट झाली आहे त्यांच्यातल्याच राजांमध्ये, सामुराईज मध्ये जेव्हा युद्ध व्हायची तेव्हा. पण मला एक कुतूहल किंवा मला नवल असं वाटलं की त्यांनी 4, 5, 6 वेळा सुद्धा काही मंदिरं रिकन्स्ट्रक्ट केलेली आहेत. लाकडात काम असल्यामुळे ते सहज शक्य होतं. दगड एकदा गेल्यानंतर आपल्याला परत आणता येत नाही तिथे, बसवता येत नाही वरनं. पण तिथे मला सेन्सोजीला एक संस्कृत शिलालेख सापडला. हा सिद्ध लिपीत लिहिलेला सूत्र आहे, हार्ट सूत्र त्याला तिकडे म्हणतात, म्हणजे बुद्धिस्ट पॅन्थियॉन मध्ये. तर जर कोणी सिद्धलिपी वाचणारे असतील, मला येत नाही, पण हे बुद्धांचं हार्ट सूत्र तिकडे
लिहिलेलं आहे संस्कृतमध्ये. आणि हे सेन्सोजी हे सगळ्यात फेमस मंदिरांपैकी एक आहे. त्याच्या जस्ट पाठच्या बाजूला तिकडे संस्कृत शिलालेख दिसतो. तिथे फारसं कोणी जात नाही. पण तो ओपन आहे एरिया तसा. आणि ह्याच शिलालेखाच्या शेजारी दायकोकुतेंची एक मूर्ती आहे. त्याच्या शेजारी बेंझाईतेन म्हणजे सरस्वतीची मूर्ती आहे. किशोतेन म्हणजे लक्ष्मीची मूर्ती आहे. तर असं सगळं तिथे थोडं झूम करून आपण जर बघितलं ट्रॅव्हल करताना, तर आपल्याला खूप इंटरेस्टिंग आणि खूप नवीन गोष्टी दिसतात. आयकॉनोग्राफीवरती थोडस एक येऊयात. ही मूर्ती ही अवलोकितेश्वराची म्हणजे पद्मपाणी ह्या बोधिसत्वाची आहे. हे खूप प्रॉमिनंट बोधिसत्व आहेत. आणि कसं आहे की बुद्धांनंतर सगळ्यात जास्त डेपिक्शन जर बघितली तर अवलोकितेश्वर यांची असते. तर आम्ही एनरॅक्यूजी नावाच्या एका मंदिरात क्योतोला गेलो होतो. तिथे परत डोंगरावरती जनरली मी बघितलंय जी प्रॉमिनंट पीठं किंवा प्रॉमिनंट मंदिरं आहेत ही डोंगरावरच असतात. आणि दे आर अ बिट हार्ड टू रीच. म्हणजे आपल्याकडे जर बघितलं तर शिवाची जी मंदिरं असतात ही सुद्धा एक जरा न म्हणजे नेहमी ती खूप ऍक्सेसिबल असतात असं नाही. बऱ्यापैकी ती कष्ट करून तुम्ही तिथे पोहोचता. तर असंच ते मला दिसलं साधारण एक पॅटर्न की एनरॅक्युजी सुद्धा किंवा तुम्ही कियोमिझू देरा सुद्धा बघितलं तर तुम्हाला भरपूर चढून जावं लागतं. जपान तसा डोंगराळ प्रदेश आहे त्यामुळे हे अगदीच म्हणजे पॉसिबल आहे. क्योतोमध्ये इतर मंदिरही आहेत जी तेवढी अवघड नसतात, पण ती तेवढी काय म्हणता येईल तिथल्या मूर्ती सुद्धा तेवढ्या प्रॉमिनंटली त्याचं पूजन होत नसतं. आयकॉनोग्राफी ह्याच्यात मला असं दाखवावं असं थोडंसं वाटलं की आपल्याकडे भरपूर इथे आपण अभ्यासक आहोत आयकॉनोग्राफीचे. त्यामुळे मला असं फार छान वाटलं की जर तुम्ही इथे क्लोजली बघितलं ना तर ह्या अवलोकितेश्वर ह्या फॉर्मला 1,000 हात आहेत किंवा सहस्त्र हस्त अवलोकितेश्वर असं त्या याचं नाव आहे. आता सिम्बॉलिकली त्यांनी 11 डोकी इथे दाखवलेली आहेत आणि हजाराच्या ऐवजी काही डझन हात साधारण 70-80 हात असतील असा अंदाज आहे. पण तुम्ही जर इकडे बघितलं ना तर खालच्या बाजूला बघितलं तर तुम्हाला खटवांग दिसेल जे शिवाच्या हातात दिसतं. एक कवटी आहे बॉटम लेफ्ट कॉर्नरला तुम्ही जर बघितलं तर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला खड्ग म्हणजे तलवार दिसते. त्याच्यानंतर इंद्राच्या हातात जसं असतं तसं वरच्या बाजूला, आता माझा पॉइंटर दिसत नाहीये नेमका, नाही तर इथे वज्र आहे मधल्या बाजूला. त्याच्यानंतर पद्म आहे. अ, इथे दुसऱ्या बाजूला आपल्याला अंकुशही दिसतो. तर जपाची माळ आहे. तर ही जी आयकॉन्स आहेत ती आपल्याला हिंदू देवी देवतांमध्ये वेरूळच्याही लेणीला दिसतात. तर हे मला फार इंटरेस्टिंग वाटलं की आयकॉनोग्राफी कुठे ना कुठेतरी ट्रान्सफर झालेली आहे. आणि त्याचं प्रत्येक त्या आयुधाचं ॲट्रिब्यूटचं महत्वही सांगितलेलं आहे आणि ते बहुतांश सारखंच असतं की ह्याचा काय अर्थ आहे, हे का बरं आहे, अंकुश हातात का बरं आहे, पाश हातात का आहे, वगैरे वगैरे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे बघायला मिळतात. तसंच ह्याच मूर्तीच्या दुसऱ्या बाजूला जर आपण इथून इथे घंटा दिसत असेल राईट साईडला वरती एक चेहऱ्यासारखं दिसतीये प्लेट, त्याच्या बरोबर बाजूला घंटा दिसतीये. तर असे आपल्याला आयकॉन्स खूप मिळतात. तर मी हे असं शोधत शोधत गेलो होतो. ह्या मूर्तीची स्टोरी किंवा ह्या मंदिराची स्टोरी अशी आहे की एनरॅक्यूजी हे माउंट हिएई नावाच्या डोंगरावरती आहे आणि ते मधला सगळ्यात पवित्र माउंटन तो आहे. म्हणजे फुजी म्हणजे माउंट फुजी हा सगळ्यात फेमस नक्की आहे. पण धार्मिक दृष्ट्या जपानी लोकांसाठी माउंट हिएई हे काशीला जाण्यासारखं मानलं जातं. मी जेव्हा क्योतोला आमच्या टॅक्सी ड्रायव्हरला सांगितलं, त्यांनी विचारलं की तुम्ही कुठे कुठे गेलात वगैरे. तर मी आपलं तोडक्या मोडक्या जपानीत सांगितलं की आम्ही एनरॅक्युजीला जाऊन आलो. तर ते म्हणाले मी अजूनपर्यंत जाऊ शकलो नाहीये, पण कधीतरी नक्की इच्छा आहे की मी सहपरिवार सहकुटुंब तिकडे जाईन आणि प्रार्थना करेन. तर असं म्हणजे एक श्रद्धास्थान आहे. आणि गंमत अशी आहे की शिवाचं आणखीन एक रूप दायजी झायतेन
हे आपल्याला तिथे बघायला मिळतं. तर तिथे फोटो काढणं अनफॉर्च्युनेटली अलाउड नव्हतं, त्यामुळे मला फोटो नाही दाखवता येणार. पण दायबुकुतेन हा साधारण आपल्याला ना 12व्या शतकात किंवा 11व्या शतकाच्या जवळपास डेव्हलप झालेला दिसतो. पण जेव्हा अर्ली स्टेजेसमध्ये 6व्या 7व्या शतकात जेव्हा शिवायचं तिथे इंट्रोडक्शन झालं, तेव्हा जपानमध्ये दायजी झायतेन या नावाने म्हणजे आणि त्याची आयकॉनोग्राफी सुद्धा वेगळी आहे. तर ते दायजी झायतेन हे शिवाचं पहिलं रूप जपानमध्ये फेमस प्रचलित असं झालं. त्याची सगळ्यात जुनी मूर्ती ही एनरॅक्युजीला आहे. ती साधारण 1200 वर्ष जुनी आहे, 9th सेंचुरी. म्हणजे 800 काहीतरी 50च्या जवळपास साधारण ती मूर्ती तिथे लाकडाची स्थापना त्याची तिकडे झालेली आहे. छोटीशी रूम आहे आणि तिथे तुम्ही प्रार्थना करता, प्रसाद मिळतो आणि तुम्ही बाहेर येता. गर्भगृह जसं आपल्याला भारतीय मंदिरांमध्ये दिसतं तसंच, फक्त प्रदक्षिणा घालायची नसते एवढंच. एवढाच काय तो फरक, म्हणजे नमस्कारही तसाच करतात. आणि हा तिथे घंटा नसते, पण तुम्ही मोठमोठ्याने अशी टाळी वाजवणं अपेक्षित आहे की देवाला हे सांगणं की मी आलेलो आहे. तर असं एक छोटस अनेक्डोट. आता हा आपला सगळ्यात आवडीचा विषय. बऱ्याच लोकांना थोडंफार कुठून तरी इंटरनेटवरनं कळलेलं असतं की जपानमध्ये सुद्धा गणपती असतो. तर त्याला कांगीतेन असं म्हणतात. पण आय मस्ट वॉर्न यू की ह्या दोघांमध्ये बऱ्यापैकी फरक आहे. तुम्ही जसं बघताय उजव्या बाजूला आपल्याला कांगीतेन यांचं 1690 सालचं पेंटिंग दिसतंय आणि तिथे एक नाही तर दोन गणपती आहेत. तर कधी कधी एक मेल आणि एक फिमेल असंही त्याचं रूप असतं, कधी कधी दोन मेल गणपती असतात जे असे थोडेसे एकमेकाला असे पकडून उभे असतात. कधी कधी सिंगल मूर्ती सुद्धा दिसते. मला तुम्हाला फोटो न दाखवता येण्याचं कारण असं आहे की आपल्याकडे जसं कार्तिकेयच्या मूर्तीला काही विशिष्ट लोक म्हणजे किंवा स्त्रिया नाही बघू शकत किंवा असं जे एक कन्सेप्ट असते, कांगित्यांबद्दल सुद्धा जरा तशीच काहीसा तो समज आहे की सगळ्या लोकांना ते वर्षातनं फक्त एकदाच दाखवतील. 6 जूनला एक खूप विशिष्ट मंदिर आहे, ते तिथेपर्यंत तुम्ही पोहोचू शकलात तर ते तुम्हाला तो कांगित्यांची मूर्ती बघू देतात. अदरवाईज हा सगळ्यांसाठी सामान्य केसेसमध्ये तुम्ही त्याचं पूजन करणं अपेक्षित नाहीये. तुमच्या घरी कांगित्यांची मूर्ती ठेवणं अजिबात हे नाहीये. तर ह्याचं कारण थोडंसं मी तुम्हाला ब्रीफ मध्ये सांगतो की हा अत्यंत जागृत असा देव आहे. हा ऍक्टिव्ह खूप आहे. त्यामुळे जर नवस तुम्ही केलात, तुम्ही त्याच्याकडे काही मागितलं तर तो तुम्हाला नक्की देईल. पण जर तो तुम्ही नवस फेडला नाहीत तर तुम्हाला अत्यंत उग्र आणि अत्यंत कठोर अशी शिक्षा देव करू शकतो. अत्यंत तो बलवान आहे. म्हणून कांगित्यांपासून जनरली एका सर्टन स्टेजचे बुद्धिस्ट तुम्ही पुजारी असाल किंवा हे असाल, अभ्यासक असाल तरच तुम्हाला त्यांची मूर्ती बघता येते. ओके. आणखीन एक संकल्पना, हे खूप म्हणजे किती मी म्हणजे सरफेस लेवलवरती कांगितेन शिव हे सगळे एक्सपोर्ट झाले हे आपण सगळं समजू शकतो. पण अष्टदिक्पाल ही जी संकल्पना आहे ती सुद्धा आपल्याला जपानमध्ये खूप प्रॉमिनंटली दिसते खरं तर. तर उजव्या बाजूला आता कसं आहे ऍक्च्युली अष्टदिक्पाल पण मग 12 दिशांचे 12 देव असे हे आहे, कारण वर खाली पृथ्वी आणि असं करून ते 12 सुद्धा आपल्याकडे काही ठिकाणी दिसतात. तर तसं त्यांच्याकडे 12 देव आहेत. हे जे वाचन आहे त्याचं या कांजीचं ज्यू नी तेन असं आहे. जपानमध्ये जर का तुम्ही स्पेलिंग बघताना हा तेनचा जसा असा एक जे कॅरेक्टर आहे ते जर तुम्ही बघितलं तर समजून घ्यायचं त्याचं ओरिजिन संस्कृत याच्यातनं लिटरेचर मधनं आलेलं आहे. त्यामुळे तो कदाचित ओरिजिनली हिंदू देव असण्याची शक्यता आहे. उजवीकडे आपल्याला जी फिगर दिसती आहे त्यांना एम्मातेन किंवा एन्मातेन असं म्हणतात. एन्मा काही अंदाज लावता येतोय का साधारण? नाही, ठीक आहे. एन्मातेन इज द प्रोनाउन्सिएशन, द जॅपनीज प्रोनाउन्सिएशन ऑफ यमदेव. तेन म्हणजे देव आणि एन्मा इज यम. ओके. तर तो कसा ओळखायचा, आयकॉनोग्राफी थोडीशी जर का सांगायची झाली तर त्याचं जे मुकुट आहे ना
त्याच्या मध्ये एक अशीच कांजी काढलेली आहे, आय सारखी. आयला मधनं आपण चिरल्यासारखं, पोट फाडल्यासारखं त्याचं ते दिसतंय. तर त्या कांजीचा अर्थ राजा असा आहे. तर तो यमराज आहे म्हणून त्याच्या मुकुटावरती ते राजाचं हे सिंबॉल आहे. हा दक्षिणेचा दिक्पाल आहे. आणि तसंच वेरूळला आपल्याकडे जसे बाहेर दिक्पालांचा, आता हा मेंढा आहे म्हणजे हा अग्नी असणार. तर तसे त्यांच्याकडे सुद्धा अग्निदेव यांना का, खा तेन, खा म्हणजे अग्नी, तेन लिटरल ट्रान्सलेशन्स आपल्याला दिसतात. हा, इंद्रनीलने हायलाइट केलंय की ते कांजी कुठे दिसते आपल्याला राजाची. तर असेच ते सगळे देव आपल्याला दिसतात. उत्तरेचा जो देव आहे तो बिशामॉन्तेन किंवा कुबेर. बिशामॉन्तेन इज द प्रोनाउन्सिएशन ऑफ, जॅपनीज प्रोनाउन्सिएशन ऑफ वैश्रवण, विश्रवाचा मुलगा म्हणजे हे काय कुबेर, असं ते कनेक्शन आहे. आणखीन एक दिग्पाल हे बघा, कोमोकुतेन, हा बिशामोंतेन आहे म्हणजे कुबेर. आपल्याकडे डाव्या बाजूला हिंदू स्कल्पचर मधला कुबेर दिसतोय आणि उजव्या बाजूला बिशामोंतेन दिसतोय. अत्यंत अगेन लोकप्रिय देव आहे, 7 लकी गॉड्स पैकी एक आहे. आणि परत एकदा गॉड ऑफ फॉर्च्यून असं त्याचं हे आहे. उत्तरेचा दिक्पाल आहे. हे एका मंदिराच्या, जपान नाही, जगातल्या सगळ्यात मोठ्या वुडन बिल्डिंग मध्ये हे शिल्प आपल्याला हे लाकडात केलेलं आहे. आणि ती बिल्डिंग सुद्धा लाकडाची आहे. त्याचं नाव तोदाईजी असं मंदिर हे आहे त्याचं नाव. तर तोदाईजी सुद्धा खूप फेमस मंदिर आहे. आणि तिथे बिशा माउंटेन हा बरोबर त्याच्या उत्तरद्वारापाशी आहे. एन्मातेनचं डेपिक्शन आपल्याला दक्षिणेकडे दिसतं. तसंच पश्चिमेकडे वरुण म्हणजे आय थिंक, मला तर नाव आठवत नाहीये, पण आपल्याला कार्तिक इदातेन, काय कोमोकुतेन, हे सगळे तेन तेन जी नावं आहेत ना, ही सगळी ते दिग्पालांची आणि याची आहेत. तर बरोबर त्या त्या दिशेला ते दिग्पाल कधी कधी द्वारपाल म्हणूनच उभे करतात, किंवा त्यांचं वेगळं तिथे हे असतं म्हणजे श्राईन असतं त्यांचं. ओके. त्यानंतर सो आता साधारण मला उद्देश असा नव्हता की हे सगळं लिस्ट करून मी तुम्हाला दाखव की कुठले कुठले देव आहेत. मी एनकरेज करतो की तुम्ही याच्याबद्दल परत वाचा आणि मग संपर्कात राहा, मला आणखीन शेअर करावं असं वाटतं. पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की देव ही जी कन्सेप्ट आहे ना, आपल्या संस्कृत भाषेत देव हा जो शब्द आहे त्याचं भाषांतर जेव्हा इंग्लिश मध्ये होतं तेव्हा गॉड असं करतात. पण खऱ्या अर्थात ते ते ट्रान्सलेशन इतकं ऍक्युरेट नाहीये, कारण वेस्टर्न लेन्सनी डिफाईन केलेला जो गॉड आहे ते आपल्या संकल्पनेशी फारसं मॅच होत नाही खरं सांगायचं तर. पण जपानमध्ये त्यांचा जो जुना धर्म आहे शिंतो, तर त्या शिंतो धर्मात खामी अशी कल्पना आहे. आणि खामी आणि देव हे बऱ्यापैकी आपल्याला त्याच्यात साम्य दिसतं, की त्याचा एक ते एक ऑल बिईंग, ऑल नोईंग क्रिएटर असं म्हणजे असंच स्ट्रिक्टली तसंच इंटरप्रिटेशन असेल जे वेस्टर्न लेन्सने असतं, तसं नाहीये. त्यामुळे एक मला इंटरेस्टिंग, भाषा आणि धर्म या दोन्ही किती पॅरलली जातात, किती न संलग्न असतात, ह्याचं मला उदाहरण ते उत्तम उदाहरण वाटतं. तर आपण थोडस याच्या पुढच्या हा आणखीन एक म्हणजे शिंतो धर्मात आणि हिंदू धर्मांच्या आपली जी रिच्युअल्स असतात त्याच्यात खूप साम्य दिसतं बरं का. म्हणजे आपल्याकडे जसं शुद्धीकरणासाठी गंगाजळ शिंपडलं जातं एखाद्या वास्तूला हे करताना, तसं शिंतो धर्मात मिठाला किंवा सगळ्या शुभ्र वस्तूंना खूप महत्व आहे. तर मीठ त्याच्यापैकी एक आहे. मीठ, कागद, शुभ्र कागद, ह्या दोन खूप महत्वाच्या, आणि दोरी, अशा तीन. तर जेव्हा शिंतो प्रिस्ट जे असतात ते जेव्हा त्यांच्या मंदिराचे शुद्धीकरण करत असतात तेव्हा ते मीठ उधळतात सगळीकडे. आणि तसंच सुमो रेसलिंग, जर तुम्ही कधी बघितलं म्हणजे एकदा व्हिडिओ मी अगेन एनकरेज करेन की तुम्ही एकदा चेक करा कसं असतं. तर सुमो जे ट्रेडिशन आहे ना, तो फक्त त्यांच्यासाठी खेळ नाहीये. आपल्याकडे सुद्धा कुस्तीचं खूप आधीपासून इतिहास आहे. कुस्ती ही खूप म्हणजे आधी पूर्वीच्या काळापासून
आपल्याकडे खेळली जाते आणि त्याचं एक सर्टन महत्व आहे. मारुतीचं नेहमी तिथे, म्हणजे मी यशवंत व्यायाम शाळेत नाशिकला मल्लखांब खेळायचो तेव्हा आम्ही दर शनिवारी मारुतीची हे मारुती स्तोत्र म्हणायचो. तिथे मारुतीचं छोटंसं देऊळ होतं. तर तसंच इकडे शिंतो धर्मात सुमो हे एक रिलिजियस रिच्युअल आहे. ओके. सो हार्वेस्ट नंतर म्हणजे हे झाल्यानंतर आपलं काय म्हणता येईल, शेतीचं प्रोड्यूस आल्यानंतर ते खेळायचा तो खेळ असतो आणि ते देवांना, कामींना अर्पण केलेला असतो. त्यांचं जपानची जी म्हणजे जपानच्या एम्पररची, राजाची जी कुलदेवता आहे ती म्हणजे अमातेरासू. अमातेरासू ही सूर्याची देवता आहे, म्हणून आपण जपानला लँड ऑफ रायझिंग सन म्हणतो. त्यांचा झेंडा जो आहे तो लाल रंगाचा, तो सूर्य दाखवतो. तर त्यांच्याकडे सूर्य ही देवी आहे. आणि परत एकदा मला थोडासा एक्सटर्नल लेव्हलला, म्हणजे आपल्याकडनं डायरेक्ट त्याचा सोर्स नाहीये, पण मला एक खूप नवल वाटलं की आपल्याकडे पाच ज्या महत्वाचे आपल्याला हे आहेत, सेक्ट्स आहेत, की शैव, वैष्णव, गाणपत्य, शाक्त आणि शौर्य. तर मुख्य देवतांपैकी ह्या पाच ज्या आहेत, त्याचं एक कुठेतरी फिलॉसॉफिकल कॉम्बिनेशन आपल्याला शक्ती आणि सूर्य हे एकत्रित अमातेरासूची पूजा तिकडे होते, हे मला फार छान वाटलं. तर त्या अमातेरासूला अर्पित ही ती सुमोची टुर्नामेंट असते. आणि सुमोज जेव्हा त्यांच्या रिंगमध्ये येतात खेळताना, तिथे ना बादली भरून मीठ असतं आणि ते असे ओंजळीत त्यांच्या हातात, असं म्हणजे त्यांचे हातही खूप मोठे असतात, साधारण एक अर्धा एक किलो मीठ ते घेतात आणि असं ते उधळतात रिंगमध्ये. त्या ते शुद्धीकरणासाठी असतं हे, ती रिंग शुद्ध व्हावी, पवित्र व्हावी म्हणून केलेलं असतं. त्यामुळे कुठेतरी आपली रिच्युअल सुद्धा एक निसर्ग पूजा, ह्या कन्सेप्ट सुद्धा आपल्याला जपानमध्ये खूप छान पद्धतीने पॅरलली, इंडिपेंडेंटली डेव्हलप झालेल्या दिसतात. त्यामुळे खूप क्युरियस, म्हणून तिथे जावं, नक्की जावं जर चान्स मिळाला तर. आपण थोडस याच्या पुढचा भाग घेऊयात. अ, धर्म, धर्माचा सेतू आपल्याला कुठून दिसतोय हे साधारण थोडस मी ब्रीफली सांगितलं. त्याच्यानंतर कला. तर कलेत काही अगेन आर्ट फॉर्म्स इतके सुंदर आहेत ना, आणि पॅरलल आपल्याला दिसतात की कुठे कॉमनॅलिटीज आहेत. आता ह्याचा डायरेक्ट भारतातून एक्सपोर्ट झालेल्याचा किंवा तिथनं त्याचा स्रोत असणं, हे आपण इथे आपल्याला दिसत नाही बरं का. म्हणजे हे ओरिजिनली जपानीच कला आहेत, पण आपल्याला कुठे कुठे कॉमनॅलिटीज दिसतात, त्या फक्त मी पॉइंट आउट करतोय. हा जो फोटो आहे हा आपण बघूयातच पुढे. संगीत नाटक आणि खाबुकी असे दोन आपल्याला पॅरलल दिसतात. हे दोन्ही संगीत नाटकाचेच प्रकार आहेत. मराठी संगीत नाटक हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच आहे की किती त्याची म्हणजे रिच हिस्ट्री आहे आणि किती आपल्याला त्याबद्दल, म्हणजे मराठी माणसाला या गोष्टीबद्दल नक्कीच अभिमान असतो आणि असायला हवा. तर तसंच खाबुकी हे जपानी लोकांसाठी खूप म्हणजे ह्याचा अभिमानाची बाब आहे. आणि काबुकी ही साधारण 500 वर्ष जुनी कला आहे. आणि मधल्या काळात थोडस साधारण 18व्या किंवा 19व्या शतकात थोडस त्या ट्रेडिशनला धक्का लागला कुठेतरी. एक त्याचं काय म्हणता येईल ना, डिटोरिएशन ऑफ आर्ट, असं तिकडे थोडासा तो फिनॉमिनन घडला. पण गेल्या काही वर्षात, गेल्या 50-60 वर्षात जपान गव्हर्नमेंटने ते अत्यंत सुंदर पद्धतीने प्रमोट केलं आहे. त्यांची काबुकीची डेडिकेटेड थिएटर्स असतात. कारण काबुकीचं एक रिक्वायरमेंट अशी असते की एंट्रन्स जो असतो ह्याचा, ऍक्टर्सचा जो एंट्रन्स असतो त्याला एक रॅम्प असतो. म्हणजे आपल्याला ऑडियन्स जिथे दिसतो, म्हणजे एक रंगमंच आणि त्याच्या समोर ऑडियन्स, तर ऑडियन्सच्या मधनं एक स्ट्रिप जाते लाकडाची, आणि दॅट इज पार्ट ऑफ द स्टेज. सो कधी कधी ऍक्टर्स जे असतात ते त्या स्ट्रिप मधनं, म्हणजे ऑडियन्स मधनं एंटर करतात. तर तशी ती थिएटर्स त्यांना लागतात, ही त्यांनी बांधून दिली आणि त्याचं एक प्रमोशन खूप सुंदर पद्धतीने ते करतात. आम्हाला तिथे जपानला गेलेलं असताना कळलं की ट्राय काबुकी नावाचं त्यांच्याकडे तिकीट असतं, जे ते स्वस्त दरात म्हणजे काबुकीचे जे परफॉर्मन्सेस असतात ते 3 अंकात होतात. तर एका अंकासाठी ते तिकीट
तुम्हाला देतात. तुम्ही फॉरेनर असाल तरच तुम्हाला ते तिकीट मिळतं, स्वस्त दरात ते दिलं जातं आणि त्याच्याबरोबर ते इंग्लिश इंटरप्रिटेशन पण देतात की हे स्टेजवरती काय होतंय. आणि बऱ्यापैकी स्टोरीज ज्या असतात त्या आपल्याकडे संगीत नाटकाच्या जशा हे आहेत की कुठेतरी एक राजा असणं, राजा हे पात्र जनरली दिसतं, कुठेतरी एक लढाई आहे, कुठेतरी एक तत्वज्ञानाबद्दल कुठेतरी एक पॉइंट मांडला जातो. हे सगळ्या थीम्स आपल्याला कुठेतरी कॉमन दिसतात. परफॉर्मन्सची पद्धत अत्यंत वेगळी आहे, त्याच्यात काहीच साम्य नाहीये, पण एक खूप बघण्यासारखं ती कला आहे आणि मला तिथे ते कुठेतरी पॅरलल वाटलं. त्यानंतर कथाकथन हे आपल्याकडे ट्रेडिशन खूप आधीपासून चालत आलेली आहे. कंटेम्पररी जगात आपण पुलं बघतो तसंच आपल्याला उजव्या बाजूला क्योतारू यानागिया हे बऱ्यापैकी दिग्गज आहेत या जगातले. तर त्यांच्याकडे कथाकथन म्हणजे एक ह्युमरस पद्धतीचं कथाकथन, याला एक वेगळा आर्ट फॉर्म आहे, त्याला राकुगो असं म्हणतात. तर त्या राकुगोचे हे परफॉर्मर आहेत आणि साधारण फॉर्मॅट तसाच असतो, फक्त म्हणजे अभिवाचन नसून तो लाईव्ह परफॉर्मन्स असतो. पण थीम्स परत साध्या माणसांच्या काहीतरी गमती जमती असा तो असतो, लाईट हार्टेड परफॉर्मन्सेस असतात आणि ह्याची हिस्ट्री साधारण एक 400-500 वर्ष जुनी आहे. आणखीन एक मुद्दा, जसं आपण काबुकी बघतो तसं त्यांच्याकडे शास्त्रीय पद्धतीचं नाटक ह्याची दुसरा एक आर्ट फॉर्म आहे, तो म्हणजे नोह. नोह आर्ट ही आपल्याकडच्या कीर्तनांसारखी कुठेतरी असते, कारण की काबुकी किंवा संगीत नाटक ही जर त्या काळच्या लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि त्यांना रुचेल, त्यांना समजेल अशा पद्धतीने जर आर्ट फॉर्म आणणारी असतील तर नो आय मीन कीर्तन सुद्धा जरा कॉमन मासेस पर्यंत पोहोचावा अशाच पद्धतीचं असतं. पण आपण जर हवेली संगीत किंवा ध्रुपद गायकी ह्याचा जर का हे बघितलं ना की त्या इट रिक्वायर्स अ सर्टन अमाऊंट ऑफ डिव्होशन. तसंच नो थिएटर पण असतं आणि तिथे स्ट्रिक्टली म्हणजे ध्रुपद गायकीत सुद्धा शृंगार रस अजिबात म्हणजे एकदम वर्ज्य असतो. तसंच नो थिएटरमध्ये तुम्हाला कुठेही सडन मुवमेंट्स किंवा कुठल्याही पद्धतीचं डायनॅमिक नेचर दिसणार नाही. ते अत्यंत फिलॉसॉफिकल असतं आणि शिंतो आणि बुद्धिस्ट दोन्ही प्रकारच्या त्याच्यात फिलॉसॉफीज मांडल्या जातात. नो इज मच ओल्डर दॅन काबुकी. काबुकी इज अबाउट 400 years old. नो इज अबाउट 800 years old, 800 to 900 years old. ते जास्त राजदरबारांमध्ये किंवा राजदरबारातल्या लोकांसाठी, राजांसाठी वगैरे परफॉर्म केलं जायचं. काबुकी हे मासेसला मनोरंजन करण्यासाठी असं होतं. आपल्याला दोन्ही पद्धतीचे पॅरल्स दोन्ही देशांमध्ये दिसतात. हम्म. आणि शेवटचं म्हणजे भाषा. तर जपानी भाषा थोडीशी मी शिकतोय आत्ताच, म्हणजे एनफायचा रिसेंटली मी जपानहून आल्यानंतर क्लास लावलाय खरं तर. आय मीन आय डोंट नो, मी इन्व्हाइट केलंय, माझ्या सेन्सेई इकडे असतील अशी माझी आशा आहे. तर जाऊन म्हणजे थोडंसं मी पॅरलल एक उदाहरण देतो की मराठी आणि जपानी व्याकरणात एकतर खूप साम्य आहे, ते इथे मी सांगत बसत नाही आता. पण मी एक्सप्रेशन जे असतात, फ्रेजेस, म्हणी, ह्या गोष्टी जर आपण बघितल्या तर त्याही कॉमन असतात. तर मी उदाहरण देतो, जाऊन ये हे आपण म्हणतो. एखादा जर माणूस बाहेर जात असेल घरातून तर की बाबा इथे जरा मंदिरात जाऊन आलो बरं का, तर बस इथे घरी असणारा माणूस म्हणतो जाऊन ये, जाऊन ये. तर जाऊन येचा अर्थ तू जा आणि ये हे इन्स्ट्रक्शन नाहीये. बरोबर, म्हणजे इंग्लिशमध्ये याचं जर का तुम्ही भाषांतर करायचं ठरवलं तर कम अँड गो किंवा गो अँड कम असं जर का म्हटलं तर तो त्याचा भावार्थ तिकडे पोचत नाहीये. बरोबर, त्याचा सो व्हेन इट इज ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिश, you you will maybe translate it as be safe or have a good trip असं काहीतरी तुम्ही तिकडे म्हणाल. इट इज अ गुड विश. तसंच जपानी भाषेत जेव्हा तुम्ही एखाद्याला असं जाऊन ये म्हणतात तर त्याचं लिटरल इक्विव्हॅलंट आहे इत्तेराशाई. इत्तेराशाई इज जा, गो अँड कम. ओके. सो आपल्याला ह्या इतक्या बेसिक लेवलला सुद्धा या दोन भाषांमध्ये किंवा म्हणजे आपल्याकडे प्रत्येक भारतीय भाषेत याचं इक्विव्हॅलंट आहे. हो आव हिंदीत म्हणतात, तसंच आपल्याला द्रविडियन भाषांमध्ये सुद्धा याचे इक्विव्हॅलंट दिसतात. तर तसे आपल्याला इक्विव्हॅलंट का दिसतात
मला याचं कारण माहिती नाहीये, पण इट इज इंटरेस्टिंग दॅट आपल्या भाषांचं रूट कुठेही सारखं नाहीये, काहीही संबंध नाहीये, पण तरी सुद्धा अशा एक्सप्रेशन डेव्हलप होतात आणि त्या एकमेकांमध्ये अगदी सुंदर पद्धतीने मॅच होतात. तर इथे माझ्याकडचं जे प्रेझेंटेशन आहे, थोडंफार मला जे जमलं आहे त्याच्यासाठी त्याची मी सांगता करतो. धन्यवाद, थँक्यू आणि अरिगातो गोजायमास. मला प्रश्न घ्यायला आवडतील आता. ग्रेट. थँक्यू सो मच निलय. आणि आम्ही सगळेजण फिरून आलो जपानमध्ये. तर मी लोकांना विनंती करेन की तुम्ही आपला जो चॅट बॉक्स आहे त्याच्यामध्ये तोपर्यंत पटपट कुणाचे काय असतील तर प्रश्न टाकू शकता किंवा आपण विचारायचे पण आहेत. तर त्याच्या आधी अ, एक प्रश्न जो म्यूट म्यूट कराल कृपया. ओके. त्याच्या आधी एक प्रश्न निलय जो आधी पण माझ्याकडे आला होता या सेशनचं हे बघून, की आता नो सारखं थिएटर आहे की जिथे 1000 वर्षांपासून साधारण तो मास्क वगैरे वापरला जातो की त्या थिएटरमध्ये. तर या सगळ्या परंपरा आजही 21व्या शतकामध्ये सलग सुरू आहेत. त्यांचा परफॉर्मन्स असू दे किंवा त्यांची गुरुशिष्य परंपरा असू दे, त्यांच्या लिखाणाची पद्धत असू दे किंवा त्यांचा टेक्स्ट असू दे. तर हे सलग सुरू राहण्यापाठीमागे आणि आपल्याकडे ते कुठेतरी ब्रेक होण्यापाठीमागे दोन्हीतला सगळ्यात महत्वाचा फरक हा तुला काय जाणवला किंवा कारण काय जाणवलं? तर आता आय मीन देर इज नो वे टू मीन्स वर्ड्स, पण कुठेतरी एक आपल्याला 11व्या-12व्या शतकानंतर परप्रांतीयांनी हल्ला केल्यामुळे, आक्रमण झाल्यामुळे आपल्याला कुठेतरी आपली ट्रेडिशन्स सोडावी लागली किंवा ती जबरदस्ती आपल्यापासून तोडली गेली, हिरावून घेतली गेली. त्याच्यानंतर दुसऱ्या वेव्ह मध्ये बघायचं झालं म्हणजे साधारण 600-700 वर्ष तर आपला धर्म आणि आपले ट्रेडिशन्स कशा तोडता येतील ह्याच्यावरच खूप सातत्याने प्रयत्न चालू होता. तरीही आज आपल्याकडे हे आहे, खूप कौतुकाची बाब आहे खरं तर. आणि त्यानंतर जेव्हा ब्रिटिश आले त्यांनी काही कमी सोडलं नाही. त्यांनाही काय म्हणता येईल, एक सर्टन त्यांचाही अजेंडा होता. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली आपल्याला ह्या गोष्टीला सामोरं जावं लागलं. पण जपान फॉर्च्युनेटली बाहेरच्या लोकांच्या इन्फ्लुएन्समध्ये कधी आलं नाही. जपानची जी गादी आहे, आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग, आता 129वा एम्परर जपानमध्ये रूल करतोय. तर ती निरंतर एकच गादी, एकच घराणं जपानवरती राज्य करत आलेलं आहे. गेली बोलायचं ना केव्हा प्लीज म्यूट कराल. तर 1200 वर्ष साधारण आपल्याला ते फॅमिली रूल करताना दिसते, घराणं दिसतंय. तर निरंतर अखंड अशा पद्धतीने त्यांना त्या जर ट्रेडिशन्स, चालू असताना नाही बोलू शकत. तर अखंड असल्यामुळे आपल्याला तिथे तो इफेक्ट दिसतो की आजही नो थिएटरमध्ये काही विशेष परफॉर्मन्सेसला 1000 वर्षांपूर्वी निर्माण केलेला मास्क तो ऍक्टर वापरतोय. क्या बात आहे. अजूनही त्यांच्याकडे ते सामान आहे, ते टेक्स्ट आहे, त्याच्या ओरिजिनल मंदिरं जी मी सांगितली ना, यातली काही मंदिरं, तोदाईजीचं मंदिर 3 वेळा फोडलेलं आहे. तिथे एक ग्रेट बुद्धा दायबुत्सू तोदाईजीचं खूप फेमस आहे. महावैरोचन नावाचे बुद्ध आहेत, त्यांची ती प्रतिमा आहे. साधारण 8 मीटर उंच ब्रॉन्झचा तो स्टॅच्यू आहे. प्रचंड म्हणजे अजस्त्र अशी ती मूर्ती आहे. ती 3 वेळाला फोडलेली आहे. आता फोडण्याचं कारण हे रिलिजियस व्हायलन्स असा नसून तर ते राजाने, एका शोगुननी, एका सामुराई राजाने दुसऱ्यावरती हल्ला करून ते तुझं मंदिर मी हे करणार अशा पद्धतीचं ते होतं. पण ते रिकन्स्ट्रक्ट करता आलं कारण त्यांच्या ओरिजिनल ब्लूप्रिंट्स शाबूत आहेत. ते मंदिर एकदा नाही 3दा रिकन्स्ट्रक्ट केलेलं आहे. तर ते परत परत त्यांना करता आलं. ते त्यांना जाज्वल्य अभिमान आहे. त्यांना ज्या गोष्टी म्हणजे मी एक ऑब्झर्व काय केलं, कल्चरली सुद्धा ना, जेव्हा जपानी माणूस बोलत असतो म्हणजे कॉर्पोरेट जगात असेल कुठेही असेल ना, त्यांचं एकमेकाला संबोधण्याचं ची पद्धत निहोंजिन, आपण जपानी लोक अशीच असते. एक कॉमन आयडेंटिटी असते, एक होमोजिनस आयडेंटिटी असते. भारतात
दुर्दैवाने खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण एकमेकाला वाटून घेण्याच्या खूप विविध त्याला नावं आपण पाडलेली आहेत. त्यामुळे एक कॉमन भारतीय म्हणून आयडेंटिटी खूप रेअरली आपल्याला दिसते, जी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आणि इलेक्शन साधारण तेव्हाच साधारण ती हे आतून येते. तर जपानमध्ये निरंतरतेने त्या लोकांमध्ये कल्चरली ती आयडेंटिटी जपानी म्हणूनच असते. ते कधीही म्हणत नाहीत की माझे अँसेस्टर जे ते जपानमध्येही काय इमिग्रेशन झालं नाहीये असं नाहीये. 10,000 वर्षांपूर्वी जे नेटिव्ह जपानी तिकडे होते ते जोमोन आणि सॉरी यामातो आणि त्याच्यानंतर आलेले कोरियाहून काही इमिग्रंट्स आले ते म्हणजे जोमोन आणि यामातो. सो यामातो आधी आणि नंतर जोमोन. तर हे आ- आज तुम्हाला बघायचं तर अँसेस्ट्री बघू शकता त्यांची, पण त्यांना आम्ही जोमोन लोक ना आणि आम्ही यामातो लोक ना असं त्यांना तो फरक फारसा दिसत नाही. आणि आणखीन एक गोष्ट, शिंतो आणि बुद्धिस्ट जेव्हा एकत्र आले ना, ह्या बुद्धिस्ट मंदिरांमध्ये कधी कधी उपमंदिरांपैकी एक हे शिंतो श्राईन असतं. जपानी माणसाच्या घरी एक देवघर जसं असतं तसं देवघरातला भाग एक बुद्धिस्ट असतो आणि एक शिंतो असतो. त्यांचं लग्न ते जेव्हा जपानी माणूस जन्माला येतो तेव्हा तो शिंतो प्रिस्टनी त्याला चार चांगले शब्द सांगायचे असतात आणि त्याचं आपल्याकडे जसं होतं तसंच डोकं टेकवून येतात ते शिंतो मंदिरात. त्यांचं लग्न चर्चमध्ये होतं. जेव्हा लग्न लागतं, चर्च मधला फादर जेव्हा त्यांना सांगतो, ते ख्रिश्चन नसतात. तो फादर जेव्हा त्यांना मॅन अँड वाईफ असं प्रोनाऊन्स करतो तेव्हा लग्न लागल्या लागल्या आपल्याकडे जसं देवदर्शनाला जायची पद्धत आहे, तर ते जे जोडपं असतं ते शिंतो मंदिरात जाऊन ते डोकं टेकतं. ओके, तर ते जे एक इंटरट्वायनिंग आहे, जे नॉन व्हायलंट पद्धतीचं इंटरट्वायनिंग आहे, ते त्यांना करता आलं कारण की तिकडे बुद्धिस्ट धर्म स्प्रेड होताना व्हायलन्सनी झालेला नाहीये. ते त्यांना ती ती संकल्पना त्या संकल्पना त्यांना आवडल्या म्हणून त्यांना ऍक्सेप्टन्स मधनं पसरलंय. त्यामुळे इतक्या आणि हा बाय द वे त्यांची फ्युनरल जी असतात, अंत्यविधी असतात, ते बुद्धिस्ट पद्धतीचे असतात. आणि ह्या सगळ्यात जपानी माणूस म्हणतो की मी धार्मिक नाही, मी रिलिजियस नाही. ओके, त्यांचं आयडेंटिफिकेशन हे बुद्धिस्ट किंवा शिंतो असं होतच नाहीये. तर म्हणून मला असं वाटतं की त्यांना हे करता आलंय. इंटरेस्टिंग. अजून एक छान प्रश्न आलाय की जशा आपल्याकडे विविध कला आहेत, जसं 64 कला, तर तशा पद्धतीची कन्सेप्ट तिकडे पण काही आहे का? आणि दुसरं की आता याच्यामध्ये काबुकी आहे, नोहा आहे किंवा राकुगो आहे, तर हे बघण्यासाठीच्या काही वेबसाईट किंवा काही लिंक्स तू शेअर करू शकशील का? नक्कीच. काही लिंक्स तर म्हणजे मला आता मी एक पॅकेज बनवतो, एक नोशनची नोटबुक बनवतो, म्हणजे एक कॉमन सोर्स सगळ्यांना मिळेल. आता ह्याच्यात राखुगो आणि म्हणजे आपल्याकडे 64 कला ही जी संकल्पना आहे ती आता त्याचं डेव्हलपमेंट किती नंतर झालंय किंवा किती आधी झालंय मलाही त्याची फारशी माहिती नाहीये. पण एक साधारण जर बघितलं ना तर जपानमधलं डेव्हलपमेंट फारसं एक कॉमन थीम घेऊन ते एकत्र बांधण्याची एक जी हे असते ना, म्हणजे एका माळेत फुलं ओवल्यासारखी अशी ऑर्गॅनिकली फारशी दिसत नाही. म्हणजे असेलही, मला कदाचित त्याच्याबद्दल माहिती नाहीये. पण नोचं जे एक डेव्हलपमेंट आहे ती इंडिपेंडंट, इट वॉज इंडिपेंडंट ऑफ काबुकी. जर का तुम्ही हे बघितलं काय म्हणता येईल त्यांची शास्त्रीय वाद्य बघितली तर कोतो आणि शामीसेन अशी त्यांची तंतुवाद्य आहेत. हा, आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बेंझाईतेन ही जी त्यांच्याकडची सरस्वती आहे ना, तिच्या हातात वीणा नसते, पण त्यांच्याकडचं वीणेसारखंच प्राचीन तंतुवाद्य बिवा असं तिच्या हातात असतं. ओके, पण आता ही जी बिवा आहे, आपल्याकडे शास्त्रीय संगीताचा एक कॉमन बेस आहे, रागदारी हे जे कन्सेप्ट आहे, तशी जपानमध्ये थोड्या प्रमाणात आहेत. पण सगळीच शास्त्रीय जपानी वाद्य त्या शास्त्राने चालतात असं नाही. शाकुहाची म्हणून एक बासरी मी थोडीशी शिकतोय जपानी, ती शास्त्रीय आहे, ती झेन बुद्धिस्ट नेचरची आहे. पण त्याचं शास्त्र हे बिवा किंवा शामिसेनच्या शास्त्राशी मॅच होत नाही. एक कॉमन लँग्वेज त्यांना आहे असं दिसत नाही. त्यामुळे मला असेल कोणाला सोर्सेस माहिती असतील तर नक्की कळवा. पण मला माझ्या माहितीत तरी आपल्याला 64 कलांसारखं एक कॉमन हे दिसत नाही. पण नक्कीच बौद्ध धर्मात कुठेतरी डेफिनेशन असणार आहे की कलेची परिभाषा याच्यात
हा डिस्कस झालेला असेल असा माझा अंदाज आहे. ग्रेट. त्याच्यानंतर अजून काही आहेत, पण स्नेहाताईनं कारले गोहॉन जॉन असा एक शब्द टाकलाय. ओके. तर गोहन जॉन. स्नेहाताई, तू बोलशील का 1 मिनिट? हो. गोहनजोन हा मी शब्द ऐकला माझ्या नवऱ्याकडनं. माझा नवरा गेली 10-12 वर्ष, ऑडिबल आहे ना मी? हो. आहे आहे आहे. माझा नवरा गेली 10-12 वर्ष तो निचिरिन बुद्धिझम फिलॉसॉफी फॉलो करतोय. आणि ओके. त्याच्यातही असाच निचिरिन नावाचा बुद्धिस्ट मोंक की ज्याने भरपूर वेगवेगळ्या स्ट्रीम्सचा अभ्यास करून लोटस सूत्र, कारण त्यांचं सगळंच जे काही ज्ञान आहे त्यांना प्राप्त झालेलं बोधिसत्वाच्या माध्यमातून, स्वतः बोधिसत्व झाल्यावर, तर ते त्यानं लोटस सूत्र या रूपामध्ये सांगितलं गेलंय. तर त्याने लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट वर आधारित आहे ती फिलॉसॉफी. आणि त्यांचं जे डिव्हाइस आहे त्याला ते गोहनजॉन म्हणतात. तर ते आहे, माझ्या घरात आहे ते. तर त्याबद्दल काही माहिती यामध्ये सांगता आली तर आवडेल मला. सुंदर. मला याच्यावरती तुमच्याशी वेगळी चर्चा करायला आवडेल. आय थिंक आता कॉमन ह्याच्यात आय वुड प्रेफर नॉट टू टॉक अबाउट इट. नाही, नक्की बोलूयात. त्यानंतर आपल्याबरोबर पराग दादा पण आहे. पराग बर्वे हे मागची अनेक वर्ष जपानमध्ये वास्तव्यास आहेत. ते सुद्धा या पद्धतीचं लेक्चर देतात. तर प्रसाद दादाला पण तुझ्याशी नंतर डिटेल बोलायला आवडेल. तर मी नंबर दिलाय, मी तुम्हाला दोघांना कनेक्ट करून देतो, म्हणजे तुम्हाला अजून त्या संदर्भात बोलता येईल. त्यानंतर जयश्री भोपटकर. हॅलो जयश्री. सर. हॅलो. येस, प्लीज मी प्लीज. मी ऍक्च्युली जॅपनीज लँग्वेज शिकवते आणि मला पण आता या विषयात खूप इंटरेस्ट आहे. इंडॉलॉजी पण झालंय माझं. तर फक्त मला 2 गोष्टी ऍड करायच्या होत्या, की तुम्ही जी दाईकोकू त्यांची एक मूर्तीचा फोटो दाखवला होता आणि तो जो फोटो होता तर त्यावेळेला त्याची बरीच देवळं तिथे दिसतात आपल्याला, असं एक होतं. तर त्यामध्ये मला फक्त एकच 2 गोष्टी ऍड करायच्या आहेत. तर ते म्हणजे की तो जो नारा एरा होता, तर त्या नारा एरा मधले जे शोगुन नाही म्हणतात, ते जे ते हे होते, एम्परर होते, तर त्यांनी असं सांगितलं होतं की मला या लढाईमध्ये यश मिळू देत, मी जिंकू देत. आणि ती प्रार्थना केल्यानंतर ते खरंच त्यांना मिळालं आणि म्हणून त्यांना असं वाटलं की आपण या देवाचं जर का काही केलं तर याचा उपयोग होतोय. म्हणून मग त्यांनी ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती मंदिरं बांधली आणि त्याच्यामध्ये तो दाईकोकुतेन ठेवला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जपानमध्ये जेव्हा बुद्ध धर्म गेला 6व्या शतकामध्ये, त्यावेळेला जपानमध्ये पहिल्यापासून शिंतो हा धर्म होता. पण त्याला ते धर्म मानत नव्हते, कारण तो आपल्याकडे जसा आहे की आदी धर्म, म्हणजे कुठलीही नदी म्हणा किंवा कुठलाही डोंगर म्हणा, म्हणजे जे जीवनातल्या गोष्टी आहेत, पाऊस म्हणा, हे सगळे त्यांचे देव होते. पण याला कुठल्याही प्रकारे त्याने आयडॉल असा केलेला नव्हता. आणि तो जो आयडॉल त्यांच्याकडे पहिला आला तो बुद्धिझम मधनं आला. त्यामुळे त्यांना विरोध झाला, पूर्णपणे विरोध झाला. आणि त्यावेळेला जपानमधले जे 2 मोठे क्लॅन्स होते, की जपान त्यावेळेला आत्तासारखा नव्हता, क्लॅन क्लॅन असलेलं असं ते कम्प्लीट देश होता. तर तो सोगा आणि मोनोनोबे यांच्यामध्ये भांडणं होती. त्यातल्या एका क्लॅननी कम्प्लीट सपोर्ट केला बुद्धिझमला. आणि त्यावेळेला असं झालं होतं की नारामध्ये बुद्धाचा दात आलेला होता, हे मला तुम्हाला माहिती पण असेल. तर तो दात आला होता आणि तो तो आपण काही नको आपल्याला म्हणून त्यांनी हातोड्याने तो फोडायचा प्रयत्न केला. पण तो त्यांना फोडताच आला नाही, तो हातोडाच तुटून गेला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे. आणि मग एवढा चमत्कार फक्त दातामध्ये असेल तर पूर्ण बुद्धच किती महान माणूस असेल. आणि मग त्यांनी हळूहळू त्या बुद्धिजाला कधी विरोधात गेले नाहीत. ते त्यांची तत्व होती त्याप्रमाणे तुम्ही करा, पहिली जी होती ती करा. त्यामुळे जपानमध्ये दोन्ही धर्म अत्यंत आनंदात नांदत आहेत. आणि म्हणून जपानमध्ये कंटिन्युटी जी राहिली ना सगळी, जे आपल्याकडे प्रॉब्लेम येतात ते कुठलेही प्रॉब्लेम जपानमध्ये आले नाहीत. आणि तुम्ही जर आता कुठल्याही जपानी माणसाला विचारलं की तुझा धर्म काय, तर तो म्हणतो जन्म होतो तेव्हा मी शिंतोमध्ये असतो आणि जेव्हा मी जातो तेव्हा मी बुद्धिझम प्रमाणे जातो. त्यामुळे दोन्ही धर्म हातात हात घालून आहेत. त्यामुळे जपानमध्ये सामुराई कल्चर या सगळ्यामुळे त्यांची ट्रॅडिशन ही त्यांनी टिकवली आहे. त्यात कुठे खंड पडला नाही. त्यामुळे नो मध्ये पण तसंच झालेलं आहे जे तुम्ही आता मगाशी सांगितलं. थँक्यू. बेस्ट. थँक्यू सो थँक्यू. मच. खूप छान. आपण एक फक्त
आलेल्यांपैकी एक शेवटचा प्रश्न घेऊयात आणि मग पुढे ज्यांना बोलायचं ते बोलतील 2 मिनिटं. एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न आलाय की जसं भारतामध्ये भविष्य कथनाची पद्धत आहे, फॉर्च्यून टेलिंग, तर त्या पद्धतीचं काही सिमिलर एक्सपिरियन्स हा जपानी कल्चरमध्ये पण आहे का किंवा आला का? हो हो, अगदी अगदी. तो कसं आहे, थोडंसं एक सांगतो. जेव्हा जपानी लोक ना, दोन्ही शिंतो आणि बुद्धिस्ट श्राईन दोघांना, म्हणजे शिंतो श्राईन असतात आणि बुद्धिस्ट टेम्पल असतं, असं ते फरक आहे. तर जेव्हा बुद्धिस्ट श्राईनला जातात तेव्हा तुम्हाला आयकॉन्स, आयडॉल्स, स्टॅच्यूज, मूर्ती वगैरे वगैरे हे सगळं बघायला मिळतं. पण शिंतो मध्ये कसं आहे, मूर्ती नसतात. त्यांच्याकडे ऍक्च्युली 3 रत्न असतात, ती म्हणजे त्रिरत्न बुद्धिझम मधली नाही. इथे तलवार, त्याच्यानंतर कागद म्हणजे खामी. ऍक्च्युली बाय द वे, पेपर इतका महत्वाचा आहे त्यांच्याकडे की देव आणि पेपर या दोन्हींना एकच शब्द आहे, खामी. ओके, सो पेपर, तलवार आणि एक आरसा, असं ते त्याचं प्रतीक म्हणून त्या खामीचं तिथे असतं. तर शिंतो जेव्हा तुम्ही श्राईन्सला जाता ना, त्यामुळे तिथे मूर्ती नसल्यामुळे रिच्युअल्स जास्त असतात, तिथे करण्याच्या गोष्टी जास्त असतात. तर फॉर्च्यून टेलिंग इज वन ऑफ देम, जिथे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या फॉर्च्यून असतात की एक मंदिरात एक लोड केलेले बॉक्सेस असतात आणि तुम्ही 100 येनचं कॉईन टाकून त्याच्यापैकी एक बॉक्स घ्यायचा, त्याच्यात काहीतरी असतं फॉर्च्यून. ते फॉर्च्यून चांगलं असेल तर ते तुम्ही घरी घेऊन जा, आणि ते फॉर्च्यून जर वाईट असेल तर तिथे शेजारी एक दोऱ्या अशा बांधलेल्या असतात, एका 2 काठ्यांना अशा वरखाली. तर तिथे तुम्ही ते फॉर्च्यून तिकडे बांधा, म्हणजे तुमचं जे काही बॅड लक असेल, दुर्दैव असेल, ते तिकडे तुम्ही बांधून तुम्ही पुढे चला. अशा काही काही गमतीदार तिकडे रिच्युअल्स आपल्याला जपानमध्ये दिसतात. तिथे शुद्धीकरणासाठी आधी चूळ भरणं, हात धुणं, हे सगळं सुद्धा तिथे शिंतो ह्याच्यात बघायला मिळतं. फॉर्च्यून टेलिंगच्या सुद्धा तिकडे खूप, आणि कसं आहे, थोडंसं चायनीज ऍस्ट्रॉलॉजी कडनं पण त्यांना बऱ्यापैकी कल्चरल इम्पॅक्ट चायनाचा खूप जास्त होता जपानवरती. त्यामुळे फॉर्च्यून टेलिंगच्या बऱ्याचशा प्रॅक्टिसेस या चायनाकडनं सुद्धा जपानमध्ये येतात. ग्रेट, थँक्यू सो मच. मनोहर परब काकांनी एक प्रश्न विचारलाय की जसं भारतामध्ये गायत्री मंत्र आहे, तर त्याच्या पॅरलल काही मंत्र हा जॅपनीज मध्ये आहे का? उत्तम प्रश्न आहे, खूपच छान प्रश्न आहे. कारण की जपानमध्ये ऍक्च्युली जसं गायत्री मंत्र आहे तसं, इफ आय एम नॉट रॉंग, गायत्री मंत्रच जपानमध्ये आहे. आणि बऱ्यापैकी काही ना बुद्धिस्ट स्कूल्स आहेत, शिंगॉन आणि तेंदाई नावाच्या स्कूल्स आहेत, तिथे चक्क होम हवन होतं. आणि तिथे मंत्रोच्चार हे आपल्या वैदिक पद्धतीने स्वरात स्वरबद्ध करून, जसे आपले भटजी म्हणतात त्या पद्धतीने त्याचा उच्चार होतो. त्या अग्नीला अ, त्यांनी लिहिलेली सूत्र दाखवली जातात, अर्पण केली जातात. आणि प्रत्येक बोधिसत्व आणि प्रत्येक हे जे दायकोकुतेन, कांगीतेन, हे जे काही सांगितले, त्या प्रत्येकाचा एक बीजमंत्र असतो. तर ह्या सगळ्या संकल्पना तिकडे आहेत. त्यांनी बऱ्यापैकी तर संस्कृतच ठेवली आहे भाषा, पण त्यांना उच्चारता यावी म्हणून त्यांनी जपानी, फक्त त्याला उच्चाराचं फक्त फरक आहे त्याच्यात. नाही तर त्यांचं जसं आपण ओम म्हणतो, तर लिहिताना ते ओन असं लिहितात, कारण त्यांच्याकडे म नाहीये. पण ओम नमो, सो एक अमिताभ नावाचे जे बुद्ध आहेत, पंचातत्व म्हणजे महायान याच्यात 5 बुद्ध आहेत, त्यातले एक अमिताभ नावाचे बुद्ध आहेत. तर अमिताभ बुद्धांचं मंत्र नमो अमिताभुत्सु असं म्हणतात, कारण बुत्सु म्हणजे बुद्ध. नमो अमिताभुत्सु असं ते म्हणतात. नमो इज नमो, संस्कृत मधला नमो आहे तो. क्या बात आहे, कसं आहे मग? ग्रेट, थँक्यू सो मच. आपण प्रश्न फक्त इथे थांबवतोय. निलय, तू जपानला सायलीताईच्या घरी गेला होतास, तर आज सायलीताईचे आई बाबा पण हे सेशन ऐकतायत. तर थँक्यू सो मच लिमय काका काकू सेशनला आल्याबद्दल. जर कुणाला आजच्या सेशन बद्दल अभिप्राय द्यायचे असतील तर त्यांनी फक्त 30 सेकंदांमध्ये पटकन त्यांचा अभिप्राय द्या. आणि दुसरं, या संदर्भात आपण भाग 2 पण घेणार आहोत की ज्याच्यामध्ये अजून थोडं डिटेल आपल्याला काही बोलता येतंय का या संदर्भात आपण विचार करूयात. त्यानंतर विरासत म्हणून आपला ग्रुप आहे, ज्याच्यावरती आपण मूर्ती, मंदिर, आपले कार्यक्रम या संदर्भात सगळी माहिती येत असते, आपण बोलत असतो. तर तुम्हाला जर त्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं असेल तर मी माझा नंबर ऑलरेडी चॅटबॉक्स मध्ये दिलेला आहे, त्याच्यावरती फक्त मला एक मेसेज करून ठेवा
मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये घेण्याची व्यवस्था करेन. तर तो आपल्या चॅटमध्ये तो माझा नंबर मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. तर कुणाला आजच्या सेशन बद्दल जर अभिप्राय द्यायचा असेल तर तुम्ही 30 सेकंदांमध्ये तो अभिप्राय देऊ शकता. Thank you, Nilay. Thank you, Indranil, for doing such a good meeting and information. धन्यवाद काका, धन्यवाद. थँक्यू थँक्यू. अजून कुणाला बोलायचं आहे? नाईस इन्फॉर्मेशन. अवगजायमास. ओके. सगळ्यांनी कमेंट्स मध्ये खूप छान हे केलंय. तुम्हाला हे सेशन कसं वाटलं मला नक्की लिहून पाठवा, जेणेकरून ते आपल्याला बाकी लोकांपर्यंत पण पोहोचवता येईल. तर तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की लिहून पाठवा. त्या अभिप्राय मी निलयपर्यंत पण नक्की पोचवेन. आणि तुम्ही सगळेजण चहाच्या वेळेला रविवारी दुपारी आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात जास्त धन्यवाद निलयचे, की एवढा मोठा विषय एवढ्या व्यवस्थित पद्धतीनं तू लोकांपर्यंत पोहोचवलास. त्याबद्दल तुझेही विरासतकडून खूप खूप आभार. तुम्ही विरासतचं पेज इंस्टाग्राम फेसबुक वरती फॉलो करू शकता, ज्याच्यावरती या सगळ्या गोष्टी आपण पोस्ट करत असतो. आणि निलयच्या परवानगीनं आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे, तो लवकरच आपण युट्यूब वरती देखील टाकणार आहोत. सो ज्यांचं कुणाचं आधीमध्ये मिस झालंय, सुरुवात गेली आहे, शेवट गेलाय, किंवा ज्यांना कुणाला हे पाठवायचं आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही सोय आपण उपलब्ध करून देतोय. तर तुम्हाला ते पण व्यवस्थित नंतर युट्यूब वरती ऐकता येईल. तर सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद निलय सान. आणि धन्यवाद. निलेश, थँक्यू. प्रेक्षकांतर्फे आभार. सेशन आम्ही दोघांनी कार्यक्रम पाहिला. हा, अरे नमस्कार अनिल काका. आम्ही दोघांनी ऐकला कार्यक्रम पहिल्यापासून, छान झाला. भारतामध्ये स्वयं टॉक्स नावाची जी अत्यंत मोठी ऑर्गनायझेशन आहे, तर अनिल काळे काकू, त्यांचा मुलगा म्हणजे तो मोठा दादा आहे नवीन काळे, तर हे स्वयं टॉक्स हा एक भला मोठा कार्यक्रम भारतभरामध्ये घेतात. तर अनिल काका, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. खूप छान वाटलं. ओके, धन्यवाद. हरियाणा, दिल्लीतून वगैरे पण लोक जॉईन झालेली आहेत. ग्रेट. थँक्यू. झालं सेशन. दुसऱ्या भागाची आता उत्सुकता आहे. नक्की भेटूया. हे आमचे चित्रकलेचे मेंबर आहेत सगळे, जे भारतीय पारंपरिक चित्र परंपरा अत्यंत प्रामाणिकपणे शिकतात, ते काढतात आणि असे छान छान चित्र काढतात, पण आम्हाला पाठवत नाहीत अजून. तो ते पण पाठवतील. त्यामुळे सगळ्यांचे आभार. आणि आपण सेशन इथं संपलंय असं मी सांगतो. निलय आहे 1-2 मिनिटं, ज्यांना जायचं ते जाऊ शकतात. ज्यांना निलयला काही अभिप्राय द्यायचा आहे 30 सेकंदात ते देऊ शकतात. निलय, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? मी ग्रुपवरती आहे, तुम्ही जॉईन झाला तर आपण बोलू शकतो. निलय आहे तुम्हाला? निलय, कार्यक्रम छान झाला. मी जपानला जेव्हा जातो तेव्हा मला असं तिथे काही दिसलं तर ते मी नोट करून ठेवतो आणि फेसबुकवर लिहित असतो आणि फोटोही टाकत असतो. पण मला त्याच्या मागचा अभ्यास नाहीये, फक्त लोकांना माहिती असावी म्हणून ते मी सगळे तुला पाठवील. त्याच्यात काय काय म्हणजे तू जे मगाशी मंत्रोच्चार म्हणालास त्याचा व्हिडिओ परवानगी नसताना मी तिथे काढलेला आहे, तो देखील मी पाठवेन. आणि खरोखर संस्कृत मध्येच ते चालू आहे असं वाटतं आपल्याला. ओम हवन चालू होता तिथे आणि मंत्रोच्चार चालू होते. असं मी बरेच एपिसोड फेसबुकवर लिहिलेले आहेत, ते सगळे तुला शेअर करीन. त्यातनं तुला काही म्हणजे आपल्या 12 राशींचे 12 कंदीलही मी तिथे पाहिले एका मंदिरामध्ये. असं काय काय आहे, पण माझा बाकी त्याचा इतर अभ्यास नाही. एक काय पर्यटक म्हणून बघून जे आपण वर्णन करतो तसं वर्णन मी फक्त केलेलं आहे.
बाकी कार्यक्रम छान झाला. पुढचा कार्यक्रम परत आम्ही अटेंड करू. थँक्यू. धन्यवाद काका, थँक्यू सो मच. ओके, आपण कार्यक्रम इथे थांबतोय. तुम्ही हे लिव्ह करायला, मीटिंग लिव्ह करायला, सोडायला हरकत नाही. निलय, परत एकदा थँक्यू सो मच. सगळ्यांचे परत एकदा खूप खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. ありがとうございます。